सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे। पण अजित पवार एकटेच शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयात त्यांच्या पाठीशी होते। शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय कार्यकर्त्यांनी मान्य करावा असा आग्रह अजित पवार यांनी धरताना ते दिसले। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गर्दीत अजित पवार निवृत्तीच्या मुद्द्यावर एकाकी पडल्याचं चित्र दिसत होतं। शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय मान्य करावा यासाठी अजित पवार एवढे आग्रही का होते अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरू झाली आहे। अजित पवारांनी यावेळी लोकभावनेचाही विचार का केला नाही अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे अजित पवार यांनीच केवळ एकट्याने शरद पवार यांचा राजीनामा स्वीकारला आणि इतरांनी तो स्वीकारला नाही का अशी चर्चा सुरू आहे। आमदारकी असतील, खासदारकी असतील, त्याच्यामध्ये काही नवे चेहरे आले पाहिजे। इतर सहकारी संस्था असतात, पणन संस्था असतात, ह्या इथं पण नवीन नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत। पक्षाची पदाधिकारी जे असतात त्याच्यात पण काही नवे चेहरे आले पाहिजे। हा नियम आपण बघतो, अनेक वर्षाचं ही एक पद्धतच आहे। नवीन नवीन लोक पुढे येत असतात, काही जण वयस्कर झाल्यानंतर थोडेसे बाजूला जात असतात। अशा पद्धतीने घटना घडत असतात। परत ते सांगू नका आमनी भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय, सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे। परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं। उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला काही ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील। आणखीन एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांची निवृत्तीची घोषणा आणि ही राजकीय चाल आहे की काय अशी सुद्धा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। निवृत्तीच्या घोषणेने पवारांनी काही राजकीय गोष्टी साधल्या का अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। निवृत्ती जाहीर करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधली संभाव्य फूट टाळलेली आहे का? शरद पवारांनी भावनिक कार्ड खेळून अनेकांचा राजकीय गेम केलाय का? राष्ट्रवादीत पवार यांचा शब्द आता अंतिम असेल का? आणि शरद पवारच सुप्रीमो आहेत हा संदेश पवारांनी आज दिला का? शरद पवारांनी निवृत्तीची ही साधी घोषणा केली आहे की पवारांनी राजकीय पटावरची तिरकी चाल खेळली आहे? नेहमीप्रमाणे विरोधकांना त्यांनी कात्रजचा घाट दाखवलाय का अशी चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे। शरद पवार यांच्या एका राजकीय खेळीच्या नंतर ह्या सगळ्या चर्चांना उधाण आलंय। यानंतर आपण बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला। लोक माझे सांगाती या पवारांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचं मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये प्रकाशन झालं। यावेळी पवारांनी आपला निर्णय जाहीर केला। गेल्या 60 वर्षात राज्यानं मला खंबीर साथ दिली, प्रेम दिलं, मी विसरू शकत नाही अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या। आता विविध संस्थांमधल्या कामावर मी अधिक लक्ष देणार असल्याचं पवारांनी म्हटलं। रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षातल्या सदस्यांची एक समिती गठीत करावी असंही त्यांनी सुचवलंय। शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला। पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला। निवृत्तीचा निर्णय मागे घेईपर्यंत उपोषण करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार येत्या 2 ते 3 दिवसात आपल्या निर्णयावर फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। तोपर्यंत कोणीही आंदोलन उपोषण करू नये असा निरोप शरद पवार यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं। सिल्वर ओकवर अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि रोहित पवार यांनी शरद पवारांसोबत बैठक घेतली। राज्यातील राजीनामा सत्र थांबवा असं आवाहन अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय। शरद पवार 2 ते 3 दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत, तोपर्यंत सगळ्यांनी धीर धरावा असं आवाहन त्यांनी केलं। शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला। शरद पवार यांनी निर्णय बदलावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला। शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश दिसून येतोय। बुलढाण्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाजेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता त्यामुळे दिसून येते।
शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाच्या नंतर बुलढाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी अध्यक्ष संतोष रायपुरे, मलकापूर तालुका अध्यक्ष अरुण अग्रवाल, मलकापूर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी पवार साहेब निवृत्ती मागे घेईपर्यंत आपले राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीकडे पाठवलेत। जोपर्यंत पवार राजीनामा मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही राजीनामे मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। शरद पवारांच्या निर्णयाच्या नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाऊक झाले। आमच्या सगळ्यांचे राजीनामा घ्या पण तुम्ही जाऊ नका अशी विनंती त्यांनी पवारांना केली। यावेळी बोलताना जयंत पाटलांना अश्रू अनावर झाले। पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर राहणं देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी आहे, कोणत्याही परिस्थितीत त्या निर्णय मागे घ्यावा असं जयंत पाटील म्हणाले। शरद पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले। तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात होणार नाही, आमचं जीवन तुम्ही आहात, एवढ्या अडचणी असताना कोणाकडे जायचं असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शरद पवारांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा, त्याचं मला अतिशय दुःख वाटतंय, त्यांनी राजीनामा परत घ्यावा। पवारांच्या निर्णयानं महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल पण राष्ट्रवादी पक्ष दुबळा होईल अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी दिली आहे। शरद पवारांनी निवृत्ती घेऊ नये असं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलंय। शरद पवारांनी सर्वांची विनंती आहे ती मान्य करावी असं आवाहन अनिल देशमुखांनी केलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता पण जनतेच्या रेट्यामुळे त्यांना राजीनामा मागे घ्यावा लागल्याची पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजीकरणाचे श्वास असल्याचंही राऊत म्हणाले। शरद पवारांचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक प्रश्न आहे, सध्या यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या पक्षामध्ये बरंच मंथन चाललंय, एकदा नेमकी परिस्थिती काय ते समोर आल्यावर बोलणं योग्य ठरेल असंही फडणवीस म्हणाले। शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। पवारांनी नेमलेल्या समितीने विनंती करून त्यांचं मन बदलावं अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा शरद पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे, मात्र राजकारणातील पवारांचे मानाचं स्थान कायम राहील अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। त्यांच्या पक्षातील अंतर्गत बदलाचा आणि महाविकास आघाडीचा काही संबंध नसल्याचं चव्हाण म्हणाले। शरद पवार साहेबांनी प्रकाशनादरम्यान केलेला हा निर्णय धक्कादायक आहे, शरद पवार साहेबांचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं म्हणत साताऱ्यात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली। शरद पवारांचा निर्णय आम्हाला मान्य नाही अशा प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदेने दिली आहे। पवार साहेब कधी निवृत्त होऊ शकत नाहीत, लोकांमध्ये राहिल्यानं त्यांना आजारपणाला सुद्धा निवृत्त केल्याचं ते म्हणाले। देशाची लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी शरद पवारांना बाजूला जाऊन चालणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। देशात स्वातंत्र्याचं नवयुद्ध सुरू आहे, त्यात शरद पवारांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधींना या लढाईत साथ देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये शरद पवार असल्याचंही ते म्हणाले। शरद पवारांनी एवढ्या लवकर निवृत्तीची घोषणा करणं योग्य होईल असं मला वाटत नाही अशा शब्दात विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्यासारख्यांना शरद पवार यांचं नेतृत्व हवंहवंच आहे, यात कोणतीही शंका नसल्याचं त्यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। यावर आपला निर्णय मागे घेतील आणि पुन्हा पक्षाचं नेतृत्व करतील अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर बारामतीत सन्नाटा दिसतोय। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शांतता असून कोणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये। पवारांनी घेतलेल्या निर्णयावरून कार्यकर्ते संभ्रमावस्थेत दिसत आहेत। शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं सांगत नाशिकमधल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। शरद पवार निर्णय मागे घ्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। शरद पवार साहेबांनी घेतला निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी दिली आहे। पवारांची महाराष्ट्र आणि देशाला गरज असून त्यांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद मालेगावात उमटले। माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन
सुरू करून पवार साहेब निर्णय मागे घ्या अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते करताना दिसले। शरद पवार यांनी राजकारणातून आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाजेर काझे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला। शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषणा केल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आमचे नेते पवार साहेब यांनी निवृत्तीची घोषणा मागे न घेतल्यास आम्ही सर्व पदाधिकारी पदाचे राजीनामा देऊ असा इशारा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली, तर पुण्यातील एका कार्यकर्त्यानं चक्क स्वतःच्या रक्तानं शरद पवार यांना पत्र लिहून साहेब आपण निर्णय बदलावा असं म्हटलंय। उच्च न्यायालयानं आदेश दिलेले असतानाही ग्रामपंचायत ग्रॅज्युटीची रक्कम देत नसल्यानं अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामपंचायतमधील निवृत्त कर्मचारी उपोषणाला बसलेत। ग्रामपंचायतीकडून वारंवार टाळाटाळ होत असल्यानं त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। राणा दाम्पत्याने बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। हा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत अमरावतीमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस, भीम आर्मी प्रहारनं पाठिंबा दिला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम आदमी पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बहुतांश शेतकऱ्यांची खाते बँक खात्यानं परस्पर होल्ड केली। ही खाती तात्काळ सुरू करण्यात यावीत या मागणीसह राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे। अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतमधील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केलं। गेल्या 4 महिन्यांपासून महिला कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय। मुंबई पोलिसांच्या नावानं लोकांना धमकावून फसवणूक करणाऱ्या 5 गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आणि त्यांच्या गुंडांच्या टोळीत आणखी किती लोक सामील आहेत याचा तपास पोलीस करत आहेत। मुंबई गोवा महामार्गावर वागदे इथं भीषण अपघात झाला। या अपघातात बोलेरो पिकअप गाडीतील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले। कुडाळीतील लग्नासाठी गेलेले वराड परतत असताना हा अपघात झाला। हिंगोलीच्या रेल्वे स्थानक परिसरात विजेच्या खांबाला एका तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला। विशाल धारणे असं मयत तरुणाचं नाव असून तो ढवळगाव इथला रहिवासी आहे, तर पोलीस पुढील तपास करत आहेत। आसनगाव तानशेत रेल्वे स्टेशन दरम्यान एका व्यक्तीला रेल्वेनं धडक दिली। या धडकेत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे। व्यक्तीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला 43 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं बॉलिवूडच्या ड्रीम गर्लनं काही फोटो शेअर केले आणि शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानले। अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली आहे। 13 मे रोजी नवी दिल्लीत या दोघांचा साखरपुडा होणार आहे। सध्या हे दोघे त्यांच्या कामात बिझी असल्याचं कळत आहे। रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या तू झूठी मैं मक्कार चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे। चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 2 महिने झाल्यानंतर तो OTTवर प्रदर्शित करण्यात येणार आहे। लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट 3 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रा तिचा पती निक जोनास बरोबर सहभागी झाली। यावेळी प्रियंकानं 11.6 कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता। या नेकलेसची किंमत $25 मिलियन म्हणजे जवळपास 204 कोटी रुपये आहे। मेट गालानंतर प्रियंकाच्या या नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे। आदर पुनावाला यांची पत्नी नताशा पुनावाला कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते। मेट गाला 2023 मध्ये नताशा पुनावाला सुद्धा सहभागी झाल्या। मेट गालामध्ये नताशा सिल्वर रंगाच्या गाऊनमध्ये दिसल्या। अतिशय चमकदार अशा या ड्रेसची चांगली चर्चा आहे। तर या होत्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।